खरंच मिशोचे प्रोडक्ट एवढे मस्त आणि एवढे छान येतील एवढ्या कमी बजेटमध्ये पैशामध्ये असं मला अजिबात वाटलं नव्हतं. माझा अजिबात विश्वास बसत नाही. आणि ही ना मी अजिबात म्हणजे व्हिडिओसाठी बोलत नाही, तुम्ही एकदा ऑर्डर करून बघा. म्हणजे किती छान मला हे ओढणी तर बघा किती छान आहे की मला विश्वासच बशी नाही की हा ड्रेस फक्त 246 रुपयेचा ड्रेस आहे असं कुणालाही ह्याला बघून तर वाटतच नाही. ह्याचा कपडा तर तुम्ही हातात घेतला ना, हा ओढणीचा कपडा ना, तर एकदम असा मुलायम सारखा एकदम मऊ आणि एकदम एकदम छान आहे. एकदम कपडा असा कॉटनचा कपडा आहे. इतका ड्रेस ना तुम्ही ऑफिसला घालू शकता, घरात वापरू शकता. मला ना ह्याचा कलर पण इतका आवडलेला आहे आणि कलर पण एकदम छान आहे. इतका सॉफ्ट मध्ये असा कलर आहे आणि त्याच्यानंतर ह्याची डिझाईन पण जास्त अशी जगजग नाही, एकदम मस्त अशी डिझाईन आहे. तर असं मला तुम्हाला एक सांगायचं होतं बघा. बरेच दिवस झालं ही प्रश्न मला सगळेजण विचारायला लागले, तर मी तुम्हाला एक फायनल म्हणजे व्हिडिओ चांगला बनवून तुम्हाला मी सांगते. तोपर्यंत मी तात्पुरतं तुम्हाला थोडंसं सांगते त्याच्याबद्दल की मला सारखं सारखं विचारते तर सगळ्या ताई कमेंट करते की ताई तुमचं गाव कोणतं, गाव कोणतं. तर भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत. आता मी ती काय मोजल्या नाहीत पण तरी पण भरपूर कमेंट आहेत की तुमचं गाव कोणतं, तुम्ही कोणत्या भागातल्या. तर ती सगळं म्हणजे ना प्रत्येक व्हिडिओला सारखं कमेंटला एवढं रिप्लाय देणं काय माझ्यानं एवढं काय झालं नाही. कोणाकोणाला मी रिप्लाय दिलेला आहे, कोणाकोणाला दिला नाही. कसं होतं माहिती का, म्हणजे कधी कधी कमेंट बघितल्या पण रिप्लाय देतो दुसरं काहीतरी काम आठवते आपल्याला आणि आपण ते करण्यासाठी जातो आणि तो रिप्लाय द्यायचा राहून जातो. तर माझ्याकडून ना कोणाकोणाला रिप्लाय द्यायचा राहत असेल तर म्हणजे अगदी मनापासून मी तुमची माफी मागते, कारण तुम्ही एवढं छान मला कमेंट करता पण मला ना रिप्लाय द्यायचे राहून चाललेत अलीकडं. कारण कसं होतंय व्हिडिओ बनवणं म्हणा किंवा घरातली कामं म्हणा ह्याच्या त्याच्यामध्ये ना थोडंसं रिप्लाय द्यायचं राहून चाललंय. कधी शॉर्ट्सला रिप्लाय द्यायचं राहते, कधी लॉंग व्हिडिओला, कधी कधी मी जसं जमेल तसं देत असते पण कधी कधी राहून जाते. तर आता तुम्ही समजून घ्या. तर काय काय ताईंना मी सांगते, ज्यांनी ज्यांनी मला विचारलं ना तर तुमचं गाव वगैरे कोणतं, तर ते सगळ्या प्रश्नांची तुम्हाला ना जे तुम्हाला प्रश्न पडलेत ना की मी कोणत्या गावचे आहे आणि आता सध्या ना मी कुठं राहते आणि म्हणजे सगळं माहेर सासर कोणतं असं बरेच प्रश्न मला विचारलेले आहेत. आणि मी त्या काय काय म्हणजे व्हिडिओला म्हणजे ज्या काय कमेंट आहेत त्याला काय कायला रिप्लाय दिलेला आहे, काय कायला दिलेला नाही. तर मी त्याच्यावर एक ना असा व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे. तुमच्या पण मनामध्ये सारखं सारखं म्हणजे असे प्रश्न नको. आणि काय काय ताईंनी मला काय काय प्रश्न विचारले त्यांना मी थोडासा रिप्लाय दिलाय. पण तुम्हाला सांगते मी जी लॉंग व्हिडिओ टाकते ना तर त्याच्याचं बऱ्यापैकी चांगला म्हणजे वॉच टाइम होतोय ताई. तर त्या ताईंनी मला विचारलं होतं की वॉच टाइम वगैरे छान होतोय का, तर छान होतोय ताई वॉच टाइम वगैरे, त्याच्यामुळेच मी लॉंग व्हिडिओ टाकते. आणि मला ना खरं बोलायचं तर शॉर्ट्स व्हिडिओपेक्षा मला लॉंग व्हिडिओच आवडतात आणि मला बनवायला सुद्धा लॉंग व्हिडिओ सोपे वाटतात. मला ना असं एक माझ्या मनामधून म्हणजे शॉर्ट्सपेक्षा लॉंग बद्दल ना म्हणजे वेळ लागतो असं मला वाटत नाही. माझ्यासाठी वेळच ही नाही, ती मला आवड आहे लॉंग व्हिडिओ बनवायची म्हणून मी बनवते. त्यामुळे वॉच टाइम आणि कसं आहे माहिती आहे वॉच टाइमकडे एवढं मी लक्ष देते. पण कसं असतंय प्रत्येक व्हिडिओ आपण ना आता छोटे युट्यूबर आहोत तर प्रत्येक व्हिडिओ आपल्या ना लोक एवढं लक्ष देऊन बघत नसते. आणि पूर्ण व्हिडिओ तर कोणत्याच युट्यूबरचा एवढं कोणी लक्ष देऊन बघत नाही पूर्ण. म्हणजे आता आपण समजा मी 10 मिनिटाचा व्हिडिओ टाकते किंवा 8 मिनिटाचा व्हिडिओ टाकते तर एवढा व्हिडिओ ना कोणतेही म्हणजे आपल्यासारख्या सर्वसाधारण युट्यूबर असतात ना छोटे छोटे, तर त्यांचा व्हिडिओ एवढं बघत नसते कोणी. एक 3 मिनिटं 2 मिनिटं साधारणतः 4 मिनिटं इथपर्यंत बघत असते, तर जास्त काय मोठा बघत नसते. तर मी माझ्या परीनं म्हणजे जसं होईल तसं टाकते. तुम्ही मला सल्ला दिला त्याबद्दल एकदम धन्यवाद मी तुमचे आहे. मी त्याच्याकडे लक्ष दिलं, मी देत होते पहिले पण वॉच टाईमकडे लक्ष. तर बऱ्यापैकी वॉच टाईम होतोय आपल्या आपल्या मानानं. आपण जसे व्हिडिओ टाकतो त्या मानाने यूट्यूब आपल्याला प्रोत्साहन देत असते की बाबा व्हिडिओ कसे आहेत तसं आपल्याला वॉच टाईम भेटतो, तसं आपल्याला म्हणजे व्ह्यूज भेटतात. आता आपला जर व्हिडिओ एकदमच हायपाय असेल तर एकदम व्ह्यूजमध्ये छान छान जात असतो, आणि जर मीडियम असेल तर मीडियम व्ह्यूजमध्ये असतं, साधारण असेल तर साधारण. तर मी खुश आहे, मला जसे व्ह्यूज येतात ना त्याच्यामध्ये मी खुश आहे. मी जसे व्हिडिओ टाकते मला जसं जमतं मी आनंदाने व्हिडिओ टाकते. जास्त स्ट्रेस वगैरे घेऊन जास्त असं म्हणजे ताण घेऊन असे व्हिडिओ टाकत नाही. कारण कसं आहे आता हे आपलं कंटिन्यू काम जर आपल्याला एखादं करायचं असेल ना तर आपण एवढं स्ट्रेस घेऊन कोणतं काम करायचं नाही. आता कसं आवड आहे मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायला म्हणून मी आपलं रिलॅक्स वगैरे जसं आमचं
साधं सिंपल माझी फॅमिली आहे ना, माझी मुलं, आम्ही दोघं, तर असं जसं आमचं रेग्युलर लाईफ आहे तसं मी व्हिडिओ टाकत असते. असं एकदम व्हिडिओसाठी काही वेगळं करत नाही. त्याच्यामुळं ना मला व्हिडिओ टाकायला अजिबात लॉंग व्हिडिओ टाकायला ना, असं रोज जरी मी टाकते ना लॉंग व्हिडिओ तरी मला काय प्रेशर वाटत नाही. कारण आणि मला बनवायलाही तुम्हाला मी सांगते, मला आता म्हणजे बरेच असे 1-2-3 ताईने विचारलेलं आहे की तुम्ही लॉंग व्हिडिओ रोज टाकता, तरी मला ना असं प्रेशर वाटत नाही की लॉंग व्हिडिओ रोज टाकायचा. कारण कसं आहे माहिती का, लॉंग व्हिडिओ मुळात मला बनवायलाच वेळ लागत नाही. मला शॉर्ट्सचा थोडासा ताण वाटेल, मी तुम्हाला खरं सांगते. माझं थोडंसं उलट आहे की दुसऱ्यांना शॉर्ट्स 5 मिनिटात ते बनवून ते टाकतात, पण माझं मी खरं सांगते मला लॉंग व्हिडिओ टाकायला एवढा वेळ म्हणजे जास्त मला त्याचं थोडंसं टेक्निक बऱ्यापैकी सापडलेलं आहे की मला वेळ लागत नाही ते लॉंग व्हिडिओ बनवायला पण. आणि असं म्हणजे आवडत आहे मला, असं जास्त लॉंग व्हिडिओ आहे म्हणून जास्त कष्ट असं वगैरे का हे वाटत नाही मला. तर असो, त्यांनी प्रश्न विचारले, त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांच्या प्रश्नाची त्यांना उत्तर भेटावी म्हणून हा व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. आणि आपल्याला एवढं त्यांनी वेळात वेळ काढून सांगितले, विचारले म्हटल्यावर आपण त्याला उत्तर देणं हे आपलं काम आहे. तर आपल्याला थोडंफार ते काय तर मानतात, आपल्याला ताई वगैरे आपल्याला मानतात, बहीण मानतात म्हणून प्रश्न विचारतात, म्हणून त्याच हक्काने मी त्यांना सांगितलेलं आहे. तर असो, तर आता इथं बघा मनी प्लांटची आहेत ना पानं वगैरे थोडेसे, कितीही म्हणजे आपण रोज जरी स्प्रे केला ना तरी घरात आपण रोज जरी कापडा मारला तरी कसं थोडीशी बारीक किंचित धूळ असते ना, तसं मनी प्लांटवर सुद्धा थोडी अशी नॉर्मल नाही का हवेत थोडेसे असे हे असतात कण, तसे ते मनी प्लांटवर बसतात. तर त्याला धुवून काढावं लागतं रोजच्या रोज, थोडंसं असं स्प्रे करायचं. आणि कोणतंही काम रोजच्या रोज केलं ना तर मग ती स्वच्छता राहते घरामध्ये. तर माझं नाही असे नॉर्मल काम आहे, त्यामुळे जास्त ताण घेऊन काही करत नाही मी. आपलं रिलॅक्स असं पोरं वगैरे शाळेला गेली की माझं असं चाललेलं असतं, एक 10-15 मिनिटात जे काय नॉर्मल आपली कामं आहेत ती करून घ्यायची. म्हणजे काय आपलं थोडंसं दरवाज्यावर रोज एक कापड मारणे. कारण कसं आहे तिथं ना, त्याचं खरं कारण मी तुम्हाला सांगते, तिथं मेन देव आहे, म्हणजे तिथं गणपती लावलेला आहे. आणि देवाची कशी आपण रोज पूजा करतो, तर आपण तिथं देव लावलाय म्हणजे ती सुद्धा देवाची जागा आहे असं मी मानते, तुम्हाला खरं सांगते. त्यामुळं अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ना सारखे सारखे दरवाजे आणि उंबरे आणि हे माझं रोजचं सारखं चाललेलं असते. कारण व्हिडिओसाठी नाही, पण ती माझं रोजचं डेली लाईफच तसं आहे, त्यामुळे ते मी सगळं शेअर करत असते. तर आरसे वगैरे ना, पण एक आरसे रोज नाही, मी खरं सांगते तुम्हाला 3-4 दिवसात ना असे साफ करते. आपलं नॉर्मल कसं राहते माहिती का, आपणच टिकल्या वगैरे सगळे त्याच्यावर थापत असतो, मग काय होतंय ते टिकल्यांचे वगैरे वन दुसरे जेंट्स माणसं असते ते त्यांना मग तिथं व्यवस्थित बघता येत नाही. त्यासाठी मी एक टिकल्या वगैरे माझ्या तशा चुकून राहतात म्हणून ती स्प्रे वगैरे करायला मिळेल की माझ्या लक्षात राहते म्हणून मी खास ती म्हणजे सवय लावून घेतली की रोजच्या रोज स्प्रे करायचा असं. आणि येता जाताना पोरं इथं खूप हात वगैरे लावतात असं चिकट जाम वगैरे खाल्लेलं ना. तर आमची छोटी पूर्वा आहे, म्हणजे पूर्वा तशी छोटीच आहे, त्यामुळे तिला एवढं काय म्हणजे असं जास्त ती टेन्शन घेत नाही की असं इकडं जाता येतं असं जामचे वगैरे हात लावत असते. तर त्याच्यामुळे ते सगळं साफसफाई करावं लागते आणि धुळीचे बारीक कण पण असतात ना, तर त्याच्यामुळं तर सगळं ही साफसफाई करून घेतलं. तर कसं आहे माहिती का, असा होता बघा आजचा व्हिडिओ.